नमस्कार सगळ्यांना। उर्मिला स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे। रिटर्न गिफ्ट आलेलं आहे मला। त्यासोबत मी चवळीच्या शेंगाची भाजी पण बनवणार आणि त्याची माहिती पण सांगणार तुम्हाला मी। ह्याची खूप बहिणीच्या मुलाच्या बर्थडे मध्ये रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे मला। हे खूप सुंदर असं काचेच्या भरण्या आहेत। मी ह्यात काय काय भरलेलं आहे ते स्वयंपाक करत करत सांगेन। मी चवळीच्या शेंगाची भाजी बनवणार आहे। आज तर बनणार आहे मी चवळीच्या शेंगाची भाजी। अशा प्रकारे चवळीच्या शेंगा धुवून आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी। आणि त्याला लागणारे मसाले हे लाल तिखट, मीठ, लाल तिखट 1 चमचा, मीठ अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा आणि हे जिरं एवढं लागणार आणि ही मोहरी आणि हे काळा मसाला घरचा आणि हे खोबऱ्याचा कूट, तेल लागणार आहे एवढं, कढीपत्ता, टमाटे 1 टमाटर चिरून घेतलेलं आहे मोठं आणि अद्रक लसणाचा पेस्ट, कोथिंबीर यासोबत आता ठेवलेलं आहे मी। त्याच्यात टाकणार तेल लागणार, हे लागणारे जिरे, आता ह्याला जिरे टाकायचे। ही मोहरी घेतलेली, कडकड झाली का ही जिरे मोहरी। आता लसूण अद्रकचा पेस्ट, अशा प्रकारे चांगलं भाजून घ्यायचं। हे लागणारा कढीपत्ता, टाकल्यावर हे सगळं चटणी मीठ हे मसाला घेतलेला एकदाच टाकून द्यायचा। अगोदर प्लेटमध्ये सगळं काढून घेतलं ना सोपं होते भाजी बनवायला। मग लगेच टमाटे आणि कोथिंबीर टाकून द्यायची। हे खोबऱ्याचा कूट घेतलेला एवढा, काळ्या मसाल्याची चवळीच्या शेंगाची भाजी। ह्याच्यामध्ये अगोदर मी तेल टाकलं होतं। तेल टाकल्यानंतर जिरं मोहरी, पुन्हा लसूण अद्रकचं पेस्ट घातल्यानंतर कढीपत्ता टाकल्याच्यानंतर पुन्हा ते टमाटे कोथिंबीर ते टाकलं आणि खोबऱ्याचा कूट पण टाकलेला आहे मी। आता त्याला चांगलं टमाट्याला चांगलं असं चांगलं पेस्ट होऊ द्यायचं एक चांगला त्याचा टमाट्याचा। अशा प्रकारे टमाट्याचा पेस्ट झालेला आहे। आता असं टाकून घ्यायचं असं वाटलं। अशी चवळीच्या शेंगाची भाजी तुम्ही पण करून पहा, टेस्टी लागेल चांगली। मसाले प्लेटमध्ये अगोदर काढून घेतल्याने आपल्याला सोयीचं आणि सोपं होतं पुन्हा। नंतर आता टाकणार मी चवळीच्या शेंगा धुतलेले। मी बनवलेल्या भाज्या काही फराळाचं तुम्हाला आवडत असलं तर लाईक आणि सबस्क्राईब करत जा मला, आणि आवडीने चांगले चांगले करून तुम्हाला सांगत राहील मी। चवळीची चांगल्या तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे। हे चवळीच्या शेंगा मसाल्यामध्ये एकजीव होऊ द्यायचा चांगला। अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं छान। ह्याच्यात पाणी पण टाकावं लागणार आहे झाल्याच्यानंतर फ्राय। अशा प्रकारे भाजी फ्राय झालेली आहे आपली चवळीच्या शेंगाची भाजी। आता ह्याच्यात लागणारं पाणी 1 ग्लास पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायचं। मग हे 1 ग्लास पाणी 1 ग्लासाने घेतलेलं आहे मी। स्वच्छ पाणी घ्यायचं, पावसाळा दिवस आहे आता। आता अशा प्रकारे पाणी टाकलेलं आहे मी भाजीमध्ये। हे आता झाकून ठेवायचं। भाजी शिजत आहे तोपर्यंत मला मी दाखवते। मला बहिणीच्या मुलाच्या बर्थडेमध्ये गिफ्ट आलेलं हे आहे काचेच्या भरण्या। त्याच्यामध्ये मी मेथी आणि हे ओवा आणि हे शेंदे मीठ असं भरून ठेवलेलं आहे मी। खूप सुंदर आहे ते भरण्या। अशा गिफ्ट आलेल्या आयटमचा आपण छान असा वापर होतो आपल्याला
काचेच्या भरण्या वापरल्याने आणखीन छान स्वयंपाकघरामध्ये सुंदर अशा खूप आवडलेल्या आहेत मला ह्या काचेच्या भरण्या. मस्त ह्याच्यामध्ये हे मेथी आणि हे ओवा आणि हे शेंदी मीठ भरून ठेवलेलं आहे मी. शेंदी मीठ आता पाणी पण सुटणार नाही पावसाळ्यात असं भरून ठेवलं तर. आता चला तर मग आपली भाजी झाली का पाहूया. मस्त भाजी शिजलेली आहे. आता मी प्लेटमध्ये भात आणि चपाती घेतलेली आहे. जेवणाचा टाईम झालेला आहे माझा. चपाती आणि भात हे जेवणाचं प्लेट.